नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी साहिल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो साहिलच्या या नवनवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आपण चालू आहे अशा ठिकाणी, अशा देवाच्या ठिकाणी ना, जिथं गेल्यावर खूप मजा येते, लय मजा येते. कुठं पण जा, लय मजा येते. आणि त्यात आज आपल्यासोबत आपले मित्र आहेत आणि मित्रांसोबत ही आपली बिल्लो राणी. मित्रांनो, विषय असा आहे की एका मित्राने सकाळ सकाळी खूप उशीर केला आहे. एवढा झोपून राहिला, फोन स्विच ऑफ ठेवला, झाला का ठेवला काय माहिती, फोन स्विच ऑफ ठेवला आणि 7:30ला उठलाय. नशीब त्याच्या दुसऱ्या मित्राला फोन केला, तो तिथे होते, रूमवर राहतात ना. तो फायनली आता आम्ही निघालोय आणि एक जण येतोय. मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो हळूहळू. आणि मित्राचा विषय काय, त्याच्यामुळे आपल्याला लेट झाला. आपल्याला जायचं होतं 6:30ला आणि तो उठलाय 7:30ला. 1 तास अवघा उशीर आहे. आपण 1 तासाने माग आहे, पण काय विषय नाही, ठीक आहे, बघू कसं काय ते. थांबा 1 मिनिट, मी काहीतरी नाही, ठीक आहे. तर मित्र असतो, तुम्ही चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी इथंच आहे, तुमच्यासोबत आहे, तुमच्या मनात आहे, तुमच्या ध्यानात आहे. बाय. जो साहिल बोलवतो ना, ज्याच्यामुळे उशीर झाला तो हाय. उठलाच नाही घरातून उठलाच नाही. निघला होता, प्लॅन झाला आणि कोणतरी मोबाईल स्विच ऑफ करून झोपेल. तो हाच आहे. तो 9:17 झाल्यात. आता आम्ही निघायचं मुळशीमध्ये- कधी माहिती का? मुळशीमध्ये. 6:30 वाजता. आता किती वाजत? 9:17. अशा मित्रांनो, प्रकारे- हा हर्षद, हा सौरभ आणि हा ह्याच्यामुळे उशीर झाला तो साहिल. मी तर पहिलं तू का नाही. तर त्याला बघू पुढचं काय, मला नाही माहिती. चला फायनली वी आर ऑन द गड. सौरभचे मित्रांनो, तो माग आहे ना, त्याच्यामुळे उशीर झालाय. हा 11:30 वाजले. ह्याच्यामुळे उशीर झाला. इकडे तोंड लावतो, वर जाऊन फोन करतो. भुकेपोटी ना, त्यामुळे ब्लॉगला जरा उशीर होते. मित्रांनो, आपला व्लॉगर आहे ना, कटाळाय. एकदम दर्शन खूप छान झालेलं आहे. मित्रांनो, आपला व्लॉगर आहे ना, कटाळाय. त्याला लागली भूक. त्याला 10 वेळा सांगायला लागते लॉक काढ, पण तो काही काढत नाही. आणि अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. मंदिर बघू शकता तुम्ही. आपली लिंक तुटली, तुमच्याशी कनेक्ट व्हायचं. दर्शन एवढं मस्त झालं ना, म्हणजे कसा विषय, गाभऱ्यात आम्ही गाभऱ्यात आम्ही जवळपास 5 ते 10 मिनिटं होतो. आणि ही दर्शन रांग बघा तुम्ही, ही गर्दी एवढी. पण दर्शन काय क्वालिटी झालंय आमचं. आणि त्यात कसं त्याच्यामुळे झालंय. हाच येतो मूळ. अशा प्रकारे भेटू थोड्याच वेळ. वाजल्यापासून यांना मी फोन करतोय, हा फोन उचलत नाही. दर्शन एवढं मस्त झालंय ना, क्वालिटी. आता बघते आम्ही बाजूचं फिरतोय मंदिर आणि लवकरच तुम्हाला पुढचं आम्ही कळू. कधीच 4 लोक काय म्हणते याचा विचार करू नका, कारण ते 4 लोक आम्ही काय नसते म्हणे. तर तो मुद्दा तो नाही, विषय असा आहे. आता आम्ही निघाले, हे बघा दिसतंय का, आता आम्ही चाललोय जेजुरीचं दर्शन घेऊन नारायणपूरला आम्ही दर्शन घेणार दत्तगुरूंचं. तिथून आम्ही जाणार आहे केतकावळ्याच्या प्रतिमेला. हे बघा मागची दोन दिसत नाही तुम्हाला. नॉर्मल व्हिडिओ बंद कर. चालू करण्याच्या मागचा हेतू हाच आहे की आता आम्ही पुढे गेलो जेजुरीला गेलो. पडलेला गॅप मिटून काढायचा. आता आपण पुढे चाललोय
ते सांगायचं ना. पडलेला गॅप मिटून काढलाय आम्ही रिटर्न मारून. आम्ही साहिल शेटली डोळ्याची नजर एवढी तेज झाली त्याने मेप मध्ये डायरेक्ट आमचे 5 मिनिटं वाचवले. 4 ड्रायव्हरचं किलोमीटर. लक्ष नव्हतं रस्त्याकडे. हा ड्रायव्हर निघाला दुसरीकडे 4 मिनिटं 5 मिनिटं वाचवले त्यांनी आमचे. पण मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की आता आम्ही जेजुरीचं दर्शन घेऊन आम्ही चाललोय नारायणपूरला. नारायणपूरला आम्ही दत्तप्रभूंचं दर्शन घेतलं. तिथून मग आम्ही तुम्ही जाणार कधी आहे आलात केतकावळ्याच्या तेव्हा या पालखीला. आणि आमचं काय म्हणतो बघा मालक. मी सत्ता मला काय म्हणते बघा. तात्याबाबी त्यांनी ते बिट्टाडे. गेले अण्णा. तुम्ही कधी येशाल जेजुरीला? जेजुरी झाल्यावर तेव्हा कधी तुम्ही येणार तेव्हा नारायणपूरला नक्कीच भेटते. कारण नारायणपूरला इथं नारायणपूरला आलात तर केतकावळ्याच्या बालाजीला पण भेट. 100 गेले अण्णा. पुढचं स्पीड ब्रेकर बघा. आणि केतकावळीच्या बालाजीला आला तर हडसकर मार्गे पुण्यात या. पुण्यात आला तर गोष्टीचा वडापाव खाऊन कसं पुढे या. पहिलं काय लागतं? भोसरी लागते चिखलीला. भोसरी झाला सौरभ शेठला भेट. सौरभ शेठला भेटल्यानंतर तिथून पुढे या चिखलीत. चिखलीत आल्यानंतर खुद्द वैयक्तिक हर्षद शेठ. आणि तिथून पुढे गेलात तर तुम्हाला साहिल शेठला टाकल नाही. त्यांनी नवीनच गाडी घेतली त्यामुळे जो कोण त्यांच्या MIDC रोड नेऊन त्यांना बोलवत आणि त्यांना जेवायला तर तुम्हाला पण जेवायला भेटेल. त्यामुळे लवकरात लवकर साहिल शेठ समोर इथं नंबर देतो मी. फोन करा. हैराण करा फोन. स्क्रीनवर नंबर. फालतूगिरी अशा प्रकारे झालेली. असं प्रकारे बोर करून झालेला आहे. आम्ही कॉन्टेंट शोधण्याचे प्रयत्न. जय भारत. जय देवा. नवीन काही गोष्टी सापडतात का? ओके. Land side fly, can't stop, won't stop, hit the skyline while everybody else flies, cause I'm down right, keeping things on live. अशा प्रकारे आम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात आलेलो आहे. नारायणपूर. मित्रांनो माझी तरी ही पहिली ट्रिप आहे सगळ्या मित्रांसोबत अशा. आणि मला आता असे मित्र भेटलेत काय सांगावं तुम्हाला. आणि आम्ही बघा 4 आहेत. अनिश येणार होता पण अनिश मुंबईला असल्या कारणामुळे आला नाही. तर माझी पहिलीच अशी सोलो. थांबा तुम्हाला मेन व्ह्यू दाखवतो माझ्या गप्पा नंतर. मित्रांनो बघितलं का? हा साहिल सॉरी मी लेट उठलो म्हणून आपल्याला हे आता आला का? नाही मगपर्यंत म्हणतात आम्हाला खोटं ठरवत होता की मी उठलो ते. आता स्वतःच्या तोंडाने कबूल केलं की स्वतःला लेट. पण मित्रांनो विषय तो नाही. विषय हा आहे की मी लेट उठलो म्हणून आज पालखी सोहळा पाहायला भेटला माहिती का. नाहीतर ती चांगली गोष्ट आहे तुम्हाला आपला पालखी सोहळा पाहायला भेटलाय. पण लेट पण का कबूल लेट केलं ना. उठलं म्हणून. चला आता आम्ही आता आपण कुठे चालले? आता ते बघू पुढचा पुढे ठरवूया. हे घे. हे अरे ब्लॉग राहिलाय. वरून मग मालक काय म्हणते ते मला खुद्द मालक सध्या खूप तुम्ही हे झाले ते काय म्हणतात उडाली एक्झॉस्ट. मालकाची जिरली आमच्या बघायला कसं झाले बिचार. नाजूक गोंडस. मालकांना खूप झोप आलेली पण त्यांना बळ उठवले आम्ही पाणी मारून. पण मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की आता आम्ही दर्शन करून प्रति बालाजीवरून निघालोय. म्हणजे आम्ही रस्त्याला चाललोय. आम्ही सांगितलंय का प्रतिबालाजीला गेलो? तेच सांगत होतो आता मी. म्हणजे विषय काय झालाय आम्ही कुठे गेलतो? नारायणपूरला गेलो. नारायणपूरवरून आम्ही प्रति बालाजीला गेलो. प्रति बालाजीवरून आता आम्ही घरी चाललो. दर्शन झालं. आमचा पार
आत्ताशी ट्रॅफिक करून टाकले अवकडं करून टाकले. उंदास केलाय उंदास. आणि त्याचा विषय काय झालाय की प्रतिबालाजीला फोन अलाउड नव्हता म्हणून आम्ही गाडीत ठेवून गेलो म्हणून तुम्हाला तिथलं काय फुटेज वगैरे काय बघायला भेटणार नाही. आमचे मालक पण वाईट गेलो अवळी मालकाने सकाळच केली डायरेक्ट. माझा क्लच दाबू दाबू वैतागले आता पाय बाहेर काढून द्यायचा मालकाचा. मालकाचा पाय बारीक झाला डायरेक्ट इकडे क्लच दाबून दाबून ट्रॅफिक मध्ये. पण तरी आम्ही लय लवकर आलोय तसं बघायला टायमाच्या आधी आम्ही पोहोचलो घरी. तर तुम्ही लोड घेऊ नका बाकीचं बघू आपण आपण भेटत पुढे. राहू असं 100%. नाही ब्लॉग कैसी लगी आगे स्वाद. कस काय बरं आहे का? तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ब्लॉगचा एंड इथंच होते मला तरी वाटते. ते दोघं जण जे मागा आता रिकाम्या जागा दिसत आहेत थोड्या वेळापूर्वी भरलेल्या, त्यांना आम्ही सोडले मोशीत. आणि तिथं लई गर्दी होती त्यामुळे आम्ही त्यांना घाई सोडलं. व्हिडिओ नाही काढला काय नाही काढला. म्हणलं पुढे गेल्यावर व्हिडिओ काढतो आणि एंड करतो नाही का. आता आपले हर्षद भाऊ उतरणार आहे इथं चिखलीमध्ये. आणि आमचा असा मस्त असा प्रवास झाला. त्यांच्या कपड्याचा भंडारा नाही गेला, माझ्या थोडं थोडं दिसते. तर मस्त त्याच्या कपाळाचं कुंकू काय पुसलं नाही अजून. कुंकू तसंच. पुढे झालं. थांबा गाडी आली 2 मिनिटं थांबा. राहू दे काय आपल्या व्हिडिओ जरा ही बस आलेली मोठी नाही बघितलं. असं पुण्यात आहे म्हणून मला पुणे येणं जास्त आवडत नाही. त्याच कारणाने लय ट्रॅफिक आहे इथं. आणि तरी आम्ही लय लवकर आलोय मला वाटते काय हर्षद. लय लवकर नाही आम्ही आता किती वाजले 7 वाजले. 7 वाजता आम्ही जागेवर टच आहे. आता 15-20 मिनिटात आपण पोहोचून गेलो. एक्झॅक्ट बघायला गेले तर तसं 7 वाजता जर्नीची सुरुवात झाली होती उठण्यापासून. हा ना, 7 वाजता त्याला फोन करून उठवलाय आम्ही. आम्हाला म्हणला 6:30ला मी निघतो तुमच्यापाशी पोहोचतो 7 वाजेपर्यंत. उठल्यास 7 वाजता त्याला उठवायला फोन करायला लागले आम्हाला. आता काय सांगावं तुम्हाला आता. पण ठीक आहे चालायचं आपल्याच आहे. तर चला एवढाच विषय होता आजचा ब्लॉगचा एंड हाच असं. आणि मी आशा करतो की काढन मी ब्लॉग परत येईन तुमच्या भेटीला अजून. तर चला ठेवू का? बाय. काळजी घ्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद ब्लॉग शेवटपर्यंत बघितले.